मानवी जीवनामध्ये विचारांचं महत्व फार आहे. विचार पहिल्यांदा मोटिवेट करतात, प्रेरित करतात आणि मग विचार मूव्ह करतात, काहीतरी कृती करायला लावतात आणि मग विचार रूल्स करतात, राज्य करतात. विचार लोकमनाची पकड घेतात. व्यक्तिगत माणसाला मोटिवेट करण्यापासून सामाजिक मोटिवेट करण्यापर्यंत आणि रूल करण्यापर्यंत विचारांचंच महत्व असतं. एक विचार अल्पसंख्याक लोकांना सुद्धा बहुसंख्याक बनवतो. या देशात ब्राह्मणवादी लोकांची एक आयडिओलॉजी आहे आणि ही ब्राह्मणवादी लोकांची एक विचारधारा अल्पसंख्याक असणाऱ्या ब्राह्मणांना बहुसंख्याक बनवते. अल्पसंख्याक असणारे ब्राह्मण बहुसंख्याक का बनतात? विचार त्यांची एक विषमतेची विचारधारा आहे आणि म्हणून विचारच जगावर राज्य करतात. या देशात बहुजनांची संख्या जास्त आहे पण त्यांच्याकडे एक आयडिओलॉजी, एक भरभक्कम विचारधारा नाही. त्यामुळे ते डिव्हायडेड आहेत. माणसं बहुजनांची पण विचार ते ब्राह्मणी व्यवस्थेचा चालवतात. त्यांच्याकडे योग्य विचार नाही आणि म्हणून विचारांवर उभं राहिलेली लोक हे दीर्घकाळ संस्कृती उभी करतात, राज्य उभं करतात आणि विचारधारा नसलेली लोक गुलाम असतात, गुलाम. आणि म्हणून बळीराजाचा एक विचार होता, बळीस्थानाचा, एका आदर्श राज्याचा. संतांचा विचार होता आदर्श पंढरपूरचा. म्हणून संतांचा विचार जनतेच्या मनावर प्रभाव गाजवतो. आजही शेतकरी कष्ट करायला वाटतं बळीराजाचं राज्य, बळीराजाचा एक विचार आहे आणि म्हणून विचारच लोकांना सातत्याने मोटिवेट करतात. कधी कधी विचार बाजूला पडतात, विचार बॅक कॉर्नरला जातात, कोपऱ्यात पडतात, पण ते संपत नाहीत. जेव्हा पुन्हा विचारांना मोठे प्रचारक मिळतात तेव्हा विचार लोकमनाची पकड घेतो, वर येतो. म्हणून विचार कधी संपत नसतात, विचार कधी डेड होत नसतात. विचार क्षीण होतील, बिना प्रचारकांचे ते कुठेतरी कोपऱ्यात जातील, पडतील, पण ते संपत नसतात. आणि म्हणून विचारांनाच प्राधान्य दिलं पाहिजे आणि एका आदर्श योग्य विचारधारेच्या दिशेने गेलं पाहिजे. धन्यवाद.